त्याबद्दल बोलूया। शेअर बाजार काय आहे, कशासाठी आहे, तो कसा काम करतो, त्याचे काय फायदे नुकसान आहेत आणि तुम्ही त्यात कोणत्या प्रकारे पैसे गुंतवू शकता। नमस्ते मित्रांनो, माझ्या या नवीन मराठी हब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। या चॅनलवर तुम्हाला मनोरंजक आणि सत्यकथा पाहायला मिळतील। जर तुम्हाला अशी जाणकारी चांगली लागते आहे तर चॅनलला आताच लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करून घ्या। चला या व्हिडिओमध्ये शेअर बाजाराबद्दल जाणून घेऊया। शेअर बाजार काय आहे? स्टॉक मार्केट, शेअर बाजार किंवा इक्विटी मार्केट या तिघांचा एकच अर्थ आहे मित्रांनो। हे ते मार्केट आहे जिथे तुम्ही कोणत्याही कंपनीचे शेअर खरेदी करू शकता किंवा विकू शकता। शेअर खरेदी करण्याचा अर्थ आहे की तुम्ही त्या कंपनीत काही टक्के ओनरशिप, मालकी खरेदी करत आहात, म्हणजेच काही टक्के तुम्ही त्या कंपनीचे मालक बनत आहात। याचा अर्थ त्या कंपनीला जर प्रॉफिट नफा झाला तर त्या प्रॉफिटचा काही टक्के भाग तुम्हालाही मिळेल। त्या कंपनीला जर लॉस तोटा झाला तर त्या लॉसचा काही टक्के भाग तुम्हालाही सहन करावा लागेल। सर्वात लहान स्केलवर पातळीवर मी तुम्हाला याचे एक्झाम्पल उदाहरण सांगतो। तर मित्रांनो, समजा तुम्हाला एक नवीन स्टार्टअप, नवा व्यवसाय सुरू करायचा आहे। तुमच्याकडे 10,000 रुपये आहेत, पण ते पुरेसे नाहीत, म्हणून तुम्ही तुमच्या मित्राकडे जाता आणि म्हणता की तू देखील 10,000 रुपये लाव आणि आपण 50 ते 50 पार्टनरशिप भागीदारी करूया। येथे तर तुमच्या कंपनीला भविष्यात जो प्रॉफिट होईल 50% तुम्हाला मिळेल, 50% तुमच्या मित्राला मिळेल। या केसमध्ये परिस्थितीत 50% शेअर तुम्ही तुमच्या मित्राला या कंपनीत दिले। हीच गोष्ट मोठ्या स्केलवर स्टॉक मार्केटमध्ये होते। फक्त फरक हा आहे की तिथे तुम्ही तुमच्या मित्राकडे न जाता संपूर्ण जगाकडे जाता आणि म्हणता की या माझ्या कंपनीत शेअर्स खरेदी करा। शेअर बाजाराचा इतिहास। ब्रोकर्सची कन्सेप्ट, दलालांची संकल्पना 16व्या शतकादरम्यान सुरू झाली। डच लोक स्पॅनिश एम्पायरच्या साम्राज्याच्या अधीन होते। कोणत्याही प्रकारे 1581 मध्ये डच लोकांनी स्वतःला इंडिपेंडंट, स्वतंत्र घोषित केले। डच व्यापाऱ्यांनी आशियाई आणि आफ्रिकन देशांसाठी थेट मार्ग शोधण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून त्यांना पोर्तुगीजांवर अवलंबून राहावे लागू नये। पण समुद्रात एक नवीन मार्ग शोधणे सोपे काम नव्हते। जेव्हा जेव्हा ते लोक मार्ग शोधण्यासाठी निघत, तेव्हा त्यांच्या दर 10 जहाजांपैकी एक जहाज कधीच परत येत नव्हते। हा हजारो किलोमीटरचा प्रवास होता जहाजातून बसून। यासाठी खूप पैशांची गरज होती। त्यावेळी इतका पैसा कोणत्याही एका व्यक्तीकडे नव्हता, म्हणून त्यांनी सामान्य लोकांना ओपनली, उघडपणे ऑफर, प्रस्ताव दिली की या आमच्या जहाजांमध्ये पैसे लावा, आमच्या शिप्समध्ये, जहाजांमध्ये पैसे लावा की जेव्हा ही शिप्स इतका लांब प्रवास करून दुसऱ्या देशात जातील, तिथून जो काही खजिना घेऊन येतील, जे काही पैसे कमावून येतील, तर एंडमध्ये शेवटी काही शेअर तुम्हाला त्या पैशांचा मिळेल। पण हे काम खूप रिस्की, धोकादायक होते मित्रांनो, कारण त्यावेळी अर्ध्याहून अधिक जहाजे परत येतच नव्हती, हरवून जात होती, तुटत होती किंवा लुटली जात होती, काहीही होत होते त्यांच्यासोबत। म्हणून इन्व्हेस्टर्सना, गुंतवणूकदारांना वाटले की हे काम खूप रिस्की आहे। येथे त्यांनी ठरवले की एका जहाजात पैसे लावण्यापेक्षा 5-6 जहाजांमध्ये पैसे लावा, जेणेकरून शक्यता हे असतील की त्यापैकी काहीतरी एकतर परत येईल। आणि एक जहाज मित्रांनो मल्टिपल इन्व्हेस्टर्सकडे, अनेक गुंतवणूकदारांकडे जाऊन हे पैसे घेत असे। तर हे कुठेतरी एक प्रकारे शेअर मार्केट तयार झाले। तिथे जहाजांची ओपनली बिडिंग, उघडपणे बोली होत असे, तिथल्या डॉक्सवर, गोदींवर। बघता बघता मित्रांनो ही सिस्टम, प्रणाली खूप सक्सेसफुल, यशस्वी झाली, कारण कंपनींना जी पैशांची कमतरता होती ती सामान्य लोक पूर्ण करत असत आणि सामान्य लोकांना येथे अधिक पैसे कमावण्याची संधी मिळत असे। तुम्ही इतिहासाच्या पुस्तकात वाचलेच असेल की ईस्ट इंडिया कंपनी आणि डच ईस्ट इंडिया कंपनी त्यावेळी किती श्रीमंत बनल्या होत्या। आणि आजच्या दिवशी मित्रांनो जवळजवळ प्रत्येक देशात स्वतःचा एक स्टॉक एक्सचेंज आहे आणि प्रत्येक देश स्टॉक मार्केटवर खूप डिपेंडंट, अवलंबून बनला आहे। भारतात स्टॉक एक्सचेंज आणि इंडेक्स 19व्या शतकातील त्या दिवसांत मुंबईतील टाउन हॉल शहरातील सभागृह समोर एक मोठे झाड होते, जिथे दररोज काही लोक एकत्र जमत असत। हे काही सामान्य लोक नव्हते, तर शहरातील सर्वात मोठ्या बिझनेसमॅनपैकी, व्यापाऱ्यांपैकी एक होते। ऐकायला तुम्हाला विचित्र वाटत असेल, पण हाच इंडियन स्टॉक मार्केटचा, भारतीय शेअर बाजाराचा सुरुवातीचा काळ होता। येथे कोणतेही फिक्स्ड रूल्स, निश्चित नियम नव्हते आणि ना कोणतेही रेग्युलेशन्स, नियंत्रणे होते। सर्व काही पर्सनल रिलेशनशिप्स, वैयक्तिक संबंधांवर आणि आपसातील विश्वासावर अवलंबून होते। दररोज व्यापारी येत, बोलणी करत आणि आपले डील्स, सौदे फायनल, अंतिम करत। पण हळूहळू त्यांना याची जाणीव झाली की जर ही संपूर्ण सिस्टम, प्रणाली योग्य प्रकारे पुढे न्यायची असेल तर तिला ऑर्गनाइज, संघटित करणे आवश्यक आहे। आणि याच विचाराने 1875 मध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची BSE नीव, पाया रचली गेली। त्यावेळी ते फक्त त्या श्रीमंत लोकांपर्यंतच मर्यादित होते, ज्यांचे शहराच्या मोठ्या कारोबारांवर, व्यवसायांवर पूर्ण कंट्रोल, नियंत्रण होते। तसेच त्यावेळची ट्रेडिंग, व्यापार देखील आजच्यासारखी नव्हती, तर प्रत्येक सौदा मॅन्युअली, हाताने निश्चित होत असे, जिथे शेअर खरेदी केल्यावर इन्व्हेस्टरला, गुंतवणूकदाराला एक फिजिकल शेअर सर्टिफिकेट, भौतिक शेअर प्रमाणपत्र दिले जात असे। यामुळे सेटलमेंट प्रोसेस, पूर्तीची प्रक्रिया खूप लांब होती।
इतकी की एक ट्रेड सौदे पूर्ण होण्यासाठी अनेक दिवस लागत असत. आणि दुसरी अडचण ही होती की फिजिकल सर्टिफिकेट सांभाळणे देखील एक खूप मोठी टेन्शन, चिंता होती, कारण त्यांच्या चोरी होण्याचा किंवा गहाळ होण्याचा धोका होता. याच प्रकारे भारतात आणखी एक सिस्टीम प्रणाली चालायची, ज्याला हुंडी सिस्टीम म्हटले जात असे. याला असे समजा की मुंबईच्या एका व्यापाऱ्याला मद्रासमध्ये कोणासोबत व्यवसाय करायचा आहे, पण इतक्या लांब रोख पैसे घेऊन जाणे खूपच रिस्की, धोकादायक होते, कारण रस्त्यात लुटेऱ्यांचे, चोरांचे भय होते. अशावेळी हुंडी ट्रेडर्स, हुंडी व्यापारी एक सोपा ऑप्शन, पर्याय देत असत. व्यापारी आपल्या शहरातील कोणत्याही विश्वासू हुंडी व्यापाऱ्याकडे जात, तिथे पैसे जमा करत आणि त्या बदल्यात त्याला हुंडी नावाचे एक चिठ्ठी पत्र दिले जात असे. तर मुंबईचा हा व्यापारी ही चिठ्ठी मद्रासच्या व्यापाऱ्याकडे पाठवून देत असे. आणि जेव्हा ती चिठ्ठी मद्रासपर्यंत पोहोचत असे, तेव्हा तिथला दुसरा हुंडी व्यापारी काहीही न विचारता फक्त ती चिठ्ठी पाहून तिच्या ओनरला, मालकाला पूर्ण पैसे देत असे. जवळजवळ प्रत्येक मोठ्या देशात स्वतःचा एक स्टॉक एक्सचेंज असतो. इंडियामध्ये भारतात 2 सर्वात पॉप्युलर प्रसिद्ध स्टॉक एक्सचेंजेस आहेत. एक आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज BSE, ज्यात जवळपास 5400 कंपन्या रजिस्टर्ड नोंदणीकृत आहेत, आणि एक आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE, ज्यात 1700 कंपन्या रजिस्टर्ड आहेत. जर आपल्याला ओव्हरऑल एकूण बघायचे असेल की एका स्टॉक एक्सचेंजमध्ये सर्व कंपन्यांच्या शेअर प्राइसवर जात आहेत की खाली जात आहेत, हे कसे बघावे, ही गोष्ट मेजर मापण्यासाठी करण्यासाठी मित्रांनो आपल्यासाठी एक मेजरमेंट माप तयार केली गेली आहे, सेन्सेक्स आणि निफ्टी. सेन्सेक्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या टॉप 30 कंपन्यांचा एक अव्हरेज सरासरी ट्रेंड कल दाखवतो की अव्हरेज आउट सरासरी काढून करून त्या सर्व 30 कंपन्यांच्या शेअर प्राइसवर जात आहेत की खाली जात आहेत. सेन्सेक्सचा फुल फॉर्म सेन्सिटिव्हिटी इंडेक्स देखील हेच दर्शवतो. निफ्टी नॅशनल प्लस 50. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या टॉप 50 कंपन्यांच्या शेअर प्राइसमध्ये काय वर खालीचा ट्रेंड दिसत आहे हे निफ्टी येथे दाखवतो. IPO आणि सेबीचे नियंत्रण. जर एका कंपनीला कोणत्याही स्टॉक एक्सचेंजवर जाऊन आपले शेअर्स विकायचे असतील तर याला त्या कंपनीची पब्लिक लिस्टिंग, सार्वजनिक नोंदणी करणे म्हणतील. जर ही कंपनी पहिल्यांदा करत असेल तर याला IPO इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणतील, की पब्लिकला लोकांना आपले शेअर्स पहिल्यांदा ऑफर प्रस्तावित करत आहात. ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात काम करणे खूपच सोपे होते. कोणीही आपली कंपनी आणून पब्लिकसमोर शेअर विकू शकत होता. पण आजच्या काळात मित्रांनो ही प्रक्रिया खूपच लांब आणि कॉम्प्लिकेटेड, गुंतागुंतीची आहे, आणि असायलाही पाहिजे. कारण विचार करून बघा, स्कॅम, फसवणूक करणे किती सोपे आहे. कोणीही आपली फेक बनावट कंपनी बनवून स्टॉक एक्सचेंजमध्ये बसेल आणि वाढवून चढून अतिशयोक्ती करून सांगेल, लोकांना खोटे बोलेल आणि लोक मूर्ख बनून त्याच्या कंपनीत पैसे गुंतवणूक करतील आणि तो पैसे घेऊन येथून पळून जाईल. इंडियाने, भारताने मित्रांनो इतिहासात असे खूप स्कॅम पाहिले आहेत. हर्षद मेहता स्कॅम, सत्यम स्कॅम, हे सर्व याच गोष्टी होत्या. लोकांना मूर्ख बनवून स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टिंग, नोंदणी करवली, पैसे घेतले आणि तिथून पळून गेले. तर हळूहळू मित्रांनो जसे जसे हे स्कॅम होत राहिले तसे तसे स्टॉक एक्सचेंजेसना कळू लागले की आपल्याला आपल्या संपूर्ण प्रोसिजरला, प्रक्रियेला अधिक मजबूत बनवावे लागेल, स्कॅम प्रूफ, फसवणूक विरोधी बनवावे लागेल. यासाठी रेग्युलेशन्स, नियंत्रणे अधिक स्ट्रॉंग बनवत गेले, रूल्स, नियम अधिक स्ट्रॉंग बनवत गेले, ज्यामुळे आज खूप कॉम्प्लिकेटेड, गुंतागुंतीचे रूल्स, नियम आहेत. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबी ही एक रेग्युलेटरी बॉडी, नियामक संस्था आहे, जी या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवते मित्रांनो की कोणत्या कंपन्यांना स्टॉक मार्केटवर नोंदणीकृत केले जात आहे आणि योग्य प्रकारे केले जात आहे की नाही. आणि जर तुम्हाला हे करायचे असेल मित्रांनो तर तुम्हाला सेबीचे नॉर्म्स, नियम आधी पूर्ण करावे लागतील. त्यांचे नॉर्म्स खूप स्ट्रिक्ट, कठोर आहेत, जसे की तुमच्या कंपन्यांच्या अकाउंटिंगवर, हिशेबावर खूप चेक्स अँड बॅलन्सेस, तपासणी आणि संतुलन असायला हवेत. कमीत कमी 2 ऑडिटर्सनी, लेखापरीक्षकांनी तुमच्या कंपन्यांची अकाउंटिंग, हिशोब तपासली असायला पाहिजे. या संपूर्ण प्रोसेसला, प्रक्रियेला 3 वर्षे लागू शकतात. तुमच्या कंपनीत 50 पेक्षा जास्त शेअरहोल्डर्स, भागधारक आधीच असायला पाहिजेत. जर तुम्हाला कोणत्याही कंपनीला पब्लिकली, सार्वजनिकरित्या नोंदणीकृत करायचे असेल, आणि जेव्हा तुम्ही आपले शेअर्स विकायला जाल, तुमच्या शेअर्सला जर लोकांमध्ये कोणतीही डिमांड नसेल तर सेबी तुमच्या कंपनीला स्टॉक मार्केटमधून हटवू देखील शकते. स्टॉक मार्केटमध्ये कसे गुंतवणूक करावे. ईस्ट इंडिया कंपनीच्या वेळी तर तुम्ही त्या काळात त्या डॉक्सवर, गोदींवर जाऊन, जिथून जहाजे निघत होती तिथे जाऊन ही बिडिंग बोली करू शकत होता, स्टॉक्सची खरेदी विक्री करू शकत होता. आणि इंटरनेट येण्यापूर्वी तुम्हाला बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या बिल्डिंगमध्ये, इमारतीत जाऊन हे काम करावे लागत असे. पण इंटरनेट आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला फक्त 3 गोष्टींची गरज आहे. एक बँक अकाउंट, खाते, पैशांसाठी. एक ट्रेडिंग अकाउंट, व्यापार खाते, ट्रेड करण्यासाठी, गुंतवणूक करण्यासाठी. एक डीमॅट अकाउंट, स्टॉक्सला डिजिटल फॉर्ममध्ये, डिजिटल स्वरूपात साठवण्यासाठी. आजकाल बहुतेक बँक्स 3-in-1 अकाउंट्स ऑफर, खाती उपलब्ध करू लागले आहेत.
आपल्यासारख्या लोकांना रिटेल इन्व्हेस्टर्स, किरकोळ गुंतवणूकदार म्हणतील मित्रांनो, म्हणजेच सामान्य लोक जे स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू इच्छितात. तर रिटेल इन्व्हेस्टर्सला नेहमी एका ब्रोकरची, दलालाची गरज असते. ब्रोकर तो माणूस असतो जो बायर, खरेदीदार आणि सेलरला, विक्रेत्याला एकत्र आणतो. आता आपल्यासाठी ब्रोकर आपली बँक देखील असू शकते, किंवा दुसरे कोणतेही थर्ड पार्टी ॲप, तृतीय पक्ष ॲप देखील असू शकते, किंवा कोणताही प्लॅटफॉर्म, मंच देखील असू शकतो. जेव्हा तुम्ही ब्रोकरच्या, दलालांच्या माध्यमातून स्टॉक मार्केटमध्ये पैसे लावता, तेव्हा हा ब्रोकर आपले काही कमिशन दलाली ठेवतो. याला ब्रोकरेज रेट, दलाली दर म्हणतात. हा ब्रोकरेज रेट मित्रांनो, बँक्स बहुतेक सुमारे 1% आकारतात, पण 1% खूप जास्त आहे. जर तुम्ही योग्य प्रकारे शोधले तर तुम्हाला असे प्लॅटफॉर्म्स, मंच देखील मिळतील जे ब्रोकरेज रेट सुमारे 0.5% देत असतील किंवा 0.1% देत असतील. हा ब्रोकरेज रेट त्यांच्यासाठी डिसएडव्हान्टेज, नुकसानीचा आहे, जे जास्त ट्रेडिंग करू इच्छितात. इन्व्हेस्टिंग आणि ट्रेडिंगमध्ये फरक. तर इन्व्हेस्टिंग, गुंतवणूक आणि ट्रेडिंग, व्यापार, या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. इन्व्हेस्टिंगचा अर्थ आहे की तुम्ही एकदा पैसे स्टॉक मार्केटमध्ये लावले आणि काही टाइम, वेळपर्यंत त्यांना तिथे राहू दिले. आणि ट्रेडिंगचा अर्थ आहे की तुम्ही लवकरच खूप पैसे येथे लावता, खूप तिथे लावता, काही काढून घेता, काही काढून घेता, तर खूप लवकर काम करत राहता. इनफॅक्ट वास्तविक ट्रेडिंग करणे मित्रांनो स्वतःच एक जॉब, नोकरी आहे. असे खूप लोक आहेत आपल्या देशात जे फक्त ट्रेडर्स, व्यापारी आहेत आणि दिवसभर बसून हेच काम करतात. तर सर्वात इम्पॉर्टंट, महत्त्वाचा प्रश्न येथे हा उभा राहतो की तुम्हाला शेअर मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट, गुंतवणूक करावे का? खूप लोक याची तुलना जुगार, गॅम्बलिंगशी करतात. याला गॅम्बलिंग म्हणतात कारण यात इतका जास्त रिस्क, धोका असतो. आणि माझ्या मते मित्रांनो, हे अगदी बरोबर म्हणतात. हे एका प्रकारचा गॅम्बलिंगच आहे जर तुम्हाला माहीत नसेल की ती कंपनी कोणत्या प्रकारची आहे, कंपनीची परफॉर्मन्स, कामगिरी कशी राहिली आहे, कंपनीचे नेमके पॅरामीटर्स, मापदंड काय आहेत, कंपनीचा फायनान्शियल रेकॉर्ड, आर्थिक नोंदी काय आहे. जर तुम्ही हिस्ट्री, इतिहास बघत नाही तर एका प्रकारे जुगार खेळल्यासारखेच आहे, कारण तुम्हाला काही आयडियाच, कल्पनाच नाही की ती कंपनी भविष्यात कशी कामगिरी करेल. फक्त तुम्ही लोकांचे बोलणे ऐकून की लोक म्हणत आहेत की ही कंपनी चांगली परफॉर्म करत आहे, यात शेअर मार्केटमध्ये पैसे लाव म्हणून तुम्ही येथे लावत आहात. हे काम अजिबात करू नये मित्रांनो, आणि हे करणे खूपच रिस्की, धोकादायक असते. आणि ऑब्व्हियसली, अर्थातच, जेव्हा काही लोक असे आहेत येथे जे रात्रंदिवस हे काम करत आहेत, जसे की ट्रेडर्स, व्यापारी आहेत, जे या फील्डमध्ये, क्षेत्रात एक्सपर्ट्स, तज्ज्ञ आहेत, ज्यांना स्टॉक मार्केटबद्दल जास्त नॉलेज, ज्ञान आहे, ते ऑब्व्हियसली निश्चितच जास्त चांगली कामगिरी करतील, कारण त्यांना माहीत असेल की हे सर्व कसे काम करते. तर माझ्या मते मित्रांनो, तुम्ही कधीही शेअर मार्केटमध्ये डायरेक्टली थेट इन्व्हेस्ट, गुंतवणूक करू नका. त्या एक्सपर्ट्सवर, तज्ज्ञांवर विश्वास करा. आता याचा एक खूप चांगला प्रकार आहे म्युच्युअल फंड्स. कारण म्युच्युअल फंड्समध्ये काय होते, तुम्ही डायरेक्टली थेट स्वतः ठरवत नाही की कोणत्या कंपनीत इन्व्हेस्ट करायचे आहे. म्युच्युअल फंड्समध्ये तुम्ही एका एक्सपर्ट्सवर, तज्ज्ञांवर विश्वास ठेवता की ते एक्सपर्ट्स ठरवतील की कोणत्या कंपनीत इन्व्हेस्ट केले जावे. इनफॅक्ट वास्तविक बहुतेक म्युच्युअल फंड्स अनेक कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतात, जेणेकरून लॉस, तोटा होण्याची शक्यता खूप कमी राहावी. जसे की मी ईस्ट इंडिया कंपनीचे उदाहरण दिले होते. इन्व्हेस्टर्सना, गुंतवणूकदारांना खूप लवकर समजले होते की एका जहाजात पैसे कधीही टाकू नका, 5-6 जहाजांमध्ये पैसे लावा, जेणेकरून शक्यता हे राहतील की कमीत कमी एक तरी परत येईल. मी एक खरी गोष्ट सांगू इच्छितो, तर ऐका. कल्पना करा, तुमच्या आजोबांनी एका आस्थापनेचे, कंपनीचे भाग, शेअर विकत घेतले आणि ते विसरले, आणि आज त्या भागांची किंमत कोट्यवधींमध्ये आहे. ही काही कथा नाही, तर एक खरी घटना आहे. 1990च्या काळात एका वृद्ध व्यक्तीने एमआरएफ म्हणजे मद्रास रबर फॅक्टरीचे सुमारे 20,000 रुपयांचे भाग, शेअर्स खरेदी केले आणि ते विसरले. वर्षानुवर्षांनंतर जेव्हा त्यांचा नातू जेव्हा दत्तकुमारला तेच भाग, शेअर्स मिळाले आणि जेव्हा त्याने त्याची किंमत तपासली, तेव्हा दत्तकुमारचे डोळे विस्मयाने मोठे झाले, कारण त्या भागांची, शेअर्सची आजची किंमत होती 130 कोटी रुपये, जी कोणत्याही बक्षिसाहून, लॉटरीहून कमी नव्हती. ही घटना सांगते की धीर, संयम आणि दीर्घकाळासाठी गुंतवणूक करण्याचा किती मोठा फायदा होऊ शकतो. जर तुम्हाला वाटत असेल मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओमधून खूप काही नवीन शिकलात, तर हा व्हिडिओ शेअर करा आणि खाली कमेंट्समध्ये, टिप्पण्यांमध्ये लिहून मला सांगा की पुढील कोणत्या टॉपिकवर, विषयावर, कोणत्या एज्युकेशनल, शैक्षणिक किंवा फायनान्शियल, आर्थिक टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल. चला भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये मित्रांनो. खूप खूप धन्यवाद.